नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमृता आहे. मी साधारण 18-19 वर्षाची असेल. आमचं गाव अगदी डोंगराच्या कुशीत वसलेलं छोटंसं, जेमतेम 70-80 घरांची वस्ती. पप्पा शहरात एका कारखान्यात कामाला असायचे, त्यामुळे 15-15 दिवस ते घरी नसायचे. घरी मी, माझी आई आणि माझा छोटा भाऊ सुमित असायचो. आई दिवसभर शेतात राबायची आणि मी घरकाम उरकून कॉलेजला जायचे. आमच्या घराच्या मागेच एक मोठं अंगण होतं आणि त्यानंतर विस्तीर्ण शेत होतं. रात्रीच्या वेळी सामसूम झाली की किर अंधारात कुणी आलं गेलं तरी कोणाला पत्ता लागायचा नाही. माझे मामा अधूनमधून आमच्या घरी यायचे. मामा दिसायला धिप्पाड आणि बोलण्यात एकदम गोड होते. आई आणि त्यांचं नातं खूप जवळचं होतं, कारण संकटाच्या वेळी मामाच नेहमी धावून यायचे. एके दिवशी दुपारी मी कॉलेजमधून लवकर आले. बाहेर ऊन होतं. अंगणात मामाची सायकल उभी होती. मी हळूच घरात पाऊल टाकलं तर आई स्वयंपाकघरात चुलीपाशी बसली होती. तिचे डोळे पाणवले होते. मामा तिच्या अगदी शेजारी बसून तिच्या खांद्यावरती हात ठेवून तिला धीर देत होता. पप्पांनी पाठवलेले पैसे या महिन्यात अजून आलेच नव्हते आणि घरात अन्नाचा कण नव्हता. मामाने मला पाहिलं आणि स्मितहास्य केलं आणि त्यांनी खिशातून 500ची नोट काढली आणि सुमितला आणि मला हातात दिली. जागर आणि दुकानातून महिनाभराचं किराणा सामान घेऊन ये आणि सुमितला पण काहीतरी खाऊ दे, असं म्हणून त्यांनी सामानाची चिठ्ठी माझ्या हातात टेकवली. आम्ही दोघंही दुकानात गेलो, पण वाटेत मला चिठ्ठी विसरल्यासारखं आठवलं, म्हणून मी घराकडे परत निघाले. घराचा दरवाजा अर्धवट लावला होता. मी जवळ गेले आणि खिडकीच्या फटीतून आत डोकावलं. जे मी पाहिलं त्याने माझ्या काळजाचा ठोका चुकला. आई आणि मामा दोघेही माझ घरातल्या खाटेवर होते. आईने मामांच्या गळ्यात हात घातले होते. मामांचे हात आईच्या कमरेवर आणि पाठीवरती फिरत होते. आईच्या तोंडून येणारे ते हळूवार आवाज आणि मामांची ती ओढ बघून माझ्या अंगात एक वेगळीच वीज संचारली. आई आज पूर्णपणे मामांच्या मिठीत विरघळून गेली होती. तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं होतं. मामाने तिला भिंतीला टेकवलं आणि तिच्या मानेवर, ओठांवर चुंबनाचा वर्षाव सुरू केला. आईचा श्वास जड झाला होता. मामांनी आपला हात हळूच आईच्या साडीच्या आत नेला आणि आई सुखावून गेली. थोड्याच वेळात मामांनी आपला वेग वाढवला आणि आईने डोळे मिटून तो आनंद स्वीकारला. मी हे सगळं श्वास रोखून बघत होते. माझ्या शरीरात एक अनामिक उष्णता जाणवू लागली होती. मी तिथून गुपचूप निघून गेले आणि थोड्या वेळाने दरवाजा जोरात वाजवत घरात प्रवेश केला. दोघांची गडबड उडाली होती. आई पदर सावरत बाहेर आली. मामा हसून म्हणाले, आली का ग? बरं, मी निघतो आता. उद्या रात्री येतो मुक्कामाला. मामा निघून गेले, पण त्या रात्री मला झोप लागली नाही. मामा आणि आईचे ते दृश्य डोळ्यासमोरून हलतच नव्हते. दुसऱ्या दिवशी मामा येणार म्हणून आईने खास बेत केला होता. रात्रीचे 9 वाजले होते. गावात सगळीकडे शांतता पसरली होती. आम्ही खाली अंथरुणावर झोपलो होतो. आई मध्यभागी होती. तिच्या एका बाजूला सुमित आणि दुसऱ्या बाजूला मी होतो. मामांसाठी कोपऱ्यात खाट टाकली होती. दिवा मालवला गेला. काही वेळाने मामा खाटेवरून उठले. अंधारात त्यांच्या पांढऱ्या कपड्यांची हलकी हालचाल जाणवत होती. ते हळूच चालत आले आणि माझ्या बाजूला येऊन झोपले. म्हणजेच आता आम्ही तिघेही ओळीत झोपलो होतो. पण मामा माझ्या एकदम जवळ होते. आई कुजबुजली, मुलांना समजेल, नका करू आता. पण मामांनी तीच ऐकलंच नाही. अंधारात मामांचा हात चुकून मी मुद्दामून माझ्या पाठीवरती फिरवला. मी झोपल्याचं नाटक केलं होतं, पण माझं हृदय ढोल वाजल्यासारखं धडधडत होतं. मामा आईकडे झुकले होते, पण त्यांचा
शरीराचा स्पर्श मला जाणवत होता. थोड्या वेळाने मामा पूर्णपणे आईच्या दिशेने वळले, पण त्यांचा एक पाय माझ्या पायावर होता. माझ्या मनात घालमेल सुरू होती. तो स्पर्श, ती रात्र आणि ते वातावरण. मी धीर केला आणि हळूच मामाच्या हाताला स्पर्श केला. मामांना सुरुवातीला वाटलं की मी झोपेत आहे, पण जेव्हा मी त्यांचा हात धरून माझ्या कमरेवरती नेला तेव्हा त्यांना इशारा समजला. मामांनी हळूच मला स्वतःकडे ओढलं. आई गाढ झोपेत होती, किंवा तिनेही दुर्लक्ष केलं होतं, माहीत नाही. मामांनी माझ्या कानापाशी येऊन गरम श्वास सोडला आणि हळूच माझ्या ओठांवर स्पर्श केला. ती माझी पहिलीच वेळ होती. भीती आणि थरार दोन्हीही एकत्र होते. मामांचा हात माझ्या संपूर्ण शरीरावरून फिरत होता आणि मला स्वर्गीय सुख मिळत होता. त्या रात्री नात्यांची बंधन कुठेतरी दूरच झाली होती. फक्त एक ओढ आणि शरीराची भूक उरली होती. सकाळी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा आम्ही दोघेही एकमेकांकडे बघू शकत नव्हतो. मामांनी लगबगीने आपली पिशवी उचलली आणि येतो ग म्हणून निघून गेले. मनाच्या एका कोपऱ्यात थोडी अपराधी भावना होती, पण शरीराला मिळालेला तो पहिला स्पर्श मी कधीच विसरू शकणार नव्हते. तर मित्रांनो, ही होती आजची एक थरारक आणि मनाला स्पर्शून जाणारी काल्पनिक कथा. या गोष्टीचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणं नाही किंवा कोणत्याही नात्याचा अपमान करणं मुळीच नाही, तर फक्त तुमच्या मनोरंजनासाठी हा एक छोटासा प्रयत्न होता. कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुम्ही आपल्या युनिक मराठी स्टोरीजवर पहिल्यांदा आला असाल तर आत्ता सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढच्या भागाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका रोमॅन्टिक आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.